श्रोतेहो नमस्कार. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जून 2023 पासून हळूहळू अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. पण या धोरणात नक्की काय बदल आहेत? विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याकरता काही सकारात्मक गोष्टी यामध्ये आहेत. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्याकडे असलेल्या अधिकच्या कलागुणांना आणि खेळालाही तितकंच महत्त्व असलेल्या या धोरणामुळे विद्यार्थी हा अधिक कुशल आणि लवकरात लवकर स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहण्याकरता असलेले काही चांगले बदल या धोरणात आहेत. विषयाचं स्वातंत्र्य आणि लहान मुलांनाही शाळेची आवड निर्माण व्हावी याकरता अनेक नवीन उपक्रम या धोरणात आहेत. या सगळ्या विषयांचा समावेश असलेली चर्चा आम्ही आपल्याकरता 25, 26 आणि 27 नोव्हेंबर या दिवशी सकाळी 9:30 वाजता ऐकवणार आहोत. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवसामध्ये मी पूर्वा खालगावकर आपलं मनापासून स्वागत करते. तसंच या चर्चेमध्ये सहभागी मान्यवर आणि शिक्षक, पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचंही स्वागत करते. या चर्चेमधील मान्यवर डॉक्टर श्रीपाद ढेकणे सर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमामध्ये सामील होणार आहेत. वाडेकर सर, आपण प्रश्न विचारा. सर नमस्कार. सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 2025 पर्यंत शाळांचे समूह बनविणे अपेक्षित आहे. याबाबत सध्या समाजात चलबिचल आहे. मग समूह शाळा अंमलबजावणीबाबत काय आपण सांगाल नेमकं? आपण अगदी योग्य प्रश्न विचारला आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा कालावधी राष्ट्रीय स्तरावर ठरला होता. महाराष्ट्रामध्ये पायाभूत अभ्यासक्रम आपण जून 24 पासून सुरू करतो आहोत आणि शालेय स्तरावरच्या राज्य आराखडा तयार करण्यासाठीची समिती ही गठीत होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विविध क्षेत्रातली विविध ठिकाणची मान्यवर मंडळी आपण त्यासाठी निवडतो आहोत आणि शालेय स्तरावरच्या एका अर्थाने स्थानिक गोष्टी वाढवून करायचा जो आराखडा आहे त्याची प्रक्रिया आता सुरू होईल. महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात होईल, पण ती अतिशय गतीने आपण पूर्ण करू आणि त्या प्रक्रियेमध्ये समूह शाळांची संकल्पना आहे किंवा अजून एक प्रश्न विचारला जातोय की 10वी 12वी बोर्डचं काय व्हायचं किंवा 11वी 12वी शाळांना जोडली जाणार का महाविद्यालयांना जोडली राहणार. अशा सगळ्या प्रश्नांवरती आपल्या राज्याचा विचार करून त्याच्या संदर्भात अनुलक्षून आपल्याला काही भूमिका ठरवायची आहे. ती ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही काळामध्ये अशा सगळ्या संकल्पना आपल्याला हळूहळू स्पष्ट होतील आणि त्यात आपण या समूह शाळांच्याही कल्पना आपण करणार आहोत. समूह शाळांची संकल्पना मांडतानाही जो विचार झाला आहे त्यात विद्यार्थ्याचा विकास अधिक व्हावा, विद्यार्थ्याचं सामाजिकीकरण सोशलायझेशन अधिक व्हावं अशा प्रकारची कल्पना आहे आणि त्यामुळे त्या प्रकाराला प्राधान्य देत आपण ही कल्पना मांडली आहे. यातून कोणाचाही वर्कलोड, याच्यातनं कोणाच्याही नोकरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं असं होणार नाही याची आपण खात्री बाळगली पाहिजे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेली जी काही आराखडा जो काही मसुदा आहे त्यामध्ये स्थानिक क्रिएटिव्हिटीला, स्थानिक संदर्भांना खूप महत्व दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या संदर्भात, आपल्या राज्याच्या संदर्भात आपण त्यानुसार भूमिका आणि धोरण निश्चित करू. हो सर, अत्यंत चांगलं सांगितलंय. सोशलायझेशन मुलांचं समूह शाळेतनं होईल, तर मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो. अनेक जणांनी याला विरोध वगैरे केला, पण याची एक गोष्ट अशी आहे की अनेक शाळांना 3, 4, 5 मुलं आहेत, ती सुद्धा एका वाडीतली, शेजारची. अशा वेळेस मैत्री करणं, नातेसंबंध जोडणं, एकमेकांना समजून घेणं याची जी व्यापकता आहे ती तिथली संपते आणि मुलांना कंटाळा येतो. त्यापेक्षा जर अनेक मुलं एकत्र आली तर एक लोकशाही समाज शाळेमध्ये निर्माण होतो. तो लोकशाही समाज या समूह योजनेतून मुलांना मिळू शकतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे. आपण मोठे थोडे कोरी पाटी करायला तयार नसतो म्हणा किंवा एका अर्थाने बनचुके असे असतो.
पण विद्यार्थी मात्र हे सहजतेने समजून घेणारे असतात आणि त्यामुळे सोशलायझेशन समूह शाळातनं होणं ही खरंच खूप मोठी गरज आहे. कारण ही इंटरॅक्शन जितकी जास्त होईल, म्हणजे अगदी मुलांच्या सहली असतील, मुलांच्या क्रीडा स्पर्धा असतील, जी त्यांच्यामध्ये एक टीम स्पिरिट डेव्हलप करत असतं कमी संख्येच्या शाळांमुळे. सर, हा शब्द तुम्ही खूप महत्वाचा वापरलात. कॉम्पिटिशन नाही म्हणलात तुम्ही, टीम स्पिरिट म्हटलात. अगदी हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि बरेच वेळा शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला असं नेहमी वाटतं की एखादी नवीन गोष्ट आल्यावर आधी ती नकोच असं म्हणायच्या ऐवजी आपण स्वीकारू आणि मग त्याचं मूल्यमापन करू. अगदी खरंय. बऱ्याच ठिकाणी ऐकलंय मल्टिपल एंट्री आणि एक्झिट सिस्टीमचे महत्व काय आहे आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते कसे काम करते. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट किंवा मल्टिपल एंट्री आणि एनी टाइम एज्युकेशन अशा या दोन वेगवेगळ्या संकल्पना या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मांडलेल्या आहेत. त्याच्यात प्रामुख्याने उच्च शिक्षण विषयामध्ये त्याचा अधिक विद्यार्थ्यांना उपयोग होईल. काही वेळा अर्धवट शिक्षण सुटतं, काहीतरी कामामुळे किंवा घरातल्या परिस्थितीमुळे काही शिक्षण सोडावं लागतं आणि पुढच्या काळात पुन्हा शिकावं असं वाटलं तर त्याला तशा प्रकारची संधी उपलब्ध करावी अशा प्रकारचा विचार त्याच्यामध्ये केला आहे. जो प्रामुख्याने राष्ट्रीय आराखडा जो शालेय स्तरावरचा आलेला आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांची निवड करता येणं अशी आता आपल्याला सुविधा एका अर्थाने मिळणार आहे. 7वीच्या वर्गापासून आपल्याला कौशल्य विकास, कौशल्य आधारित काही अभ्यासक्रम यांचाही आपल्याला प्रशिक्षण या काळामध्ये देण्याचा विचार आपण केलेला आहे. आणि या सगळ्याची एकूण सूत्रबद्ध आणि महाराष्ट्राशी संदर्भात असणारे जे काही त्याचे मुद्दे किंवा त्याचे जे काही महत्वाचे बिंदू असतील त्याचा विचार करणारी समिती आता गठीत झाली आहे आणि त्या समितीतनं येणाऱ्या सूचनांच्या आधारे आपण याची एक भूमिका निश्चित करणार आहोत. थँक्यू सर. धन्यवाद सर. मला वाटतं तू जो प्रश्न विचारलास त्याचं एक छोटं उत्तर असं देता येईल आपल्याला की शिक्षणाचं जे म्हणजे उच्च शिक्षणामध्ये जे एक बांधलेपण होतं की मी आर्ट्सला म्हणजे मी आता हेच अभ्यासायचं, मी कॉमर्सला म्हणजे आता मी ह्याचाच अभ्यास करायचा, हे आता तुटून पडणार आहे. आणि तुम्हाला एक मुक्त संचार शिक्षण क्षेत्रामध्ये यामुळे विद्यार्थ्यांना करता येईल असं मला वाटतं. बरोबर ना सर? बरोबर. हां. आणि दुसरं तुम्ही आत्ता जे म्हणलात कौशल्य शिक्षणाचा, त्याचा जो पंतप्रधान योजनेअंतर्गत जो कौशल्य शिक्षण कार्यक्रम आहे, तर आपण एकदम कौशल्य शिक्षण म्हटल्यावर काहीतरी व्यवसाय धंदा सुरू करायचं शिक्षण असा विचार करतो. तर त्याचा संबंध हे जे आपण पंचकोशाकडे मला काय काय येतं आणि मी कम्युनिटी सर्व्हिस कशी देऊ शकतो, त्याच्यामध्ये फक्त व्यवसाय नाही आहे तर त्याच्यातून तुमच्या आत्मविश्वासाची बांधणी पण होते. कारण आत्तापर्यंत आपण पुस्तकी शिक्षणामध्ये अडकलेलो होतो, त्यामुळे माझ्या बोटांना काय करता येतं, मेंदू काय ऑर्डर करू शकतो याची जाणीवच नव्हती. पण आज खेड्यापाड्यामध्ये किंवा कुठल्याही मुलामध्ये इतकी प्रचंड एनर्जी आहे, ती कौशल्य शिक्षणातून बाहेर पडणार आहे. आणि त्याचा आत्मविश्वास आपण म्हणतो की जो मुलांमध्ये हरवलेला होता, कदाचित या कौशल्य शिक्षणामुळे या आत्मविश्वासाचं म्हणजे रचना करायला खूप मोठी मदत होणार आहे. आणि स्वतःची ओळख होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी हे पुस्तक वाचलं आणि मला डिग्री मिळाली, यापेक्षा या पुस्तक वाचताना माझ्यामध्ये ही कौशल्य आली, मला हे करता येतं इतक्या गोष्टी, याचा जो एक आनंद आहे त्यामुळे तुमचं भावनिक भरणपोषण जास्त होणार आहे. अगदी खरंय. म्हणजे आता रेणुताईंनी मांडलं तसं हे खरोखरच पुस्तकातून शिकण्यापेक्षा लर्निंग बाय डुईंग या ज्या एका अर्थाने पाश्चिमात्य संकल्पना आपल्याला दूरच्या वाटत होत्या त्या आपण आता याच्यामध्ये खरंच अंतर्भूत करतो आहोत. आणि जे आपण करतो ते जास्त काळ आपल्या लक्षातही राहतं आणि त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ओळख होते ती याच्यातून होणार आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला अशी जी संधी मिळणार आहे की या फॅकल्टीमध्ये हेच घ्या, या फॅकल्टीमध्ये हेच विषय असं न घेता एका अर्थाने तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेल्यावरती जसं ती बरोबर एक त्यातली बास्केट घेता आणि त्या बास्केटमध्ये तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही घेता आणि मग शेवटी त्याचं बिल होतं, तुम्हाला कोणी सांगायला लागत नाही.
तसं तुम्हाला उच्च शिक्षणात सुद्धा मला संगीत आवडतंय तर त्याच्यातलं सुद्धा सुगम संगीत आवडतंय, तबला आवडतोय, मला कथ्थक आवडतं, मला आणखीन काहीतरी वेगळ्या विषयाची रस आहे, पण मला विज्ञानही शिकायचं आहे. तर तशा प्रकारची सुविधा आपल्याकडे या निमित्ताने उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा एक लाभ घेता येईल. आणि त्याच्या बरोबरीने या शिक्षणाच्या जोडीने इंटर्नशिप जी पूर्वी फक्त वैद्यकीय शिक्षण आणि ह्याला होती ती आता सर्व विद्यार्थ्यांना आपण एक इंटर्नशिप गरजेची आहे. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम करणं, ऑन द जॉब ट्रेनिंग ज्याला म्हणतं, हँड्स ऑफ एक्सपिरियन्स घेणं, असाही आपण आता या अभ्यासक्रमांचा एक भाग ठेवला. त्याच्यामुळे प्रत्यक्ष करण्यातून जो आत्मविश्वास येतो तो विश्वास आपल्याला जगण्याला बळ देत, ते बळ आपल्याला या शिक्षणातून मिळेल. आणि मुख्य म्हणजे सर समाजामधले रिसोर्सेस पण इथे वापरता येणार आहेत. म्हणजे मला तबला किंवा ढोलकी वाजवायला किंवा पेटी वाजवायला मला एका कोणाकडे तरी जायची गरज नाही. माझ्या इथे देवळामध्ये वाजवणारा पण हा उत्कृष्ट वादक आहे, त्याची मी मदत घेऊ शकतो. आणि मी माझा छंद, की जो छंद आज व्यवसाय म्हणून नाही, पण जो छंद सगळीकडे आज काय झालंय, जे एकाकीपण म्हणजे जे समाजामध्ये आज प्रश्न निर्माण झालेत, फ्रस्ट्रेशन असेल, डिप्रेशन असेल, याचं कारण असं की आधार नसल्यासारखी त्यांची अवस्था झाली. या मल्टिपल याच्यातून खूप वेगळ्या प्रकारच्या आधाराची जाणीव मुलांना होणार आहे असं मला खूप वाटतं. आणि करून पाहण्याला खूप म्हणजे परत आपण जर आपल्या जुन्या गुरुकुलाकडे गेलो ना, त्यातल्या काही उणीवा आपण बाजूला ठेवूया, पण ज्या गुरुकुलामध्ये 64 विषय होते, एवढी संपन्न शिक्षणाची परंपरा आपल्याकडे होती, की तर तिकडे आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की मला काय शिकायचं हे मला निवडायचं स्वातंत्र्य होतं आणि मला काय आवडतं हे मला समजत होतं. आणि त्याच्यासाठी मला समृद्ध करण्यासाठी मी माझे रिसोर्सेस शोधत होते आणि जिथे प्रश्न सुटणारच नाही तिथे मला गुरुची मदत घ्यावी लागणार होती. म्हणजे परत शिक्षणाच्या मुक्ततेचाच विचार, वेअर द माइंड इज विदाउट फिअर आपण म्हणतो, की भीती राहणार नाही किंवा एकावर अवलंबित्व राहणार नाही. तर ही एक डेमोक्रेटिक एज्युकेशनची स्तर आहे असं मला वाटतं. वा, अगदी नेमक्या शब्दात रेणुताई तुम्ही हे मांडलं. पूर्वा बडे या पालक प्रतिनिधी आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. पालक म्हणून मला एक प्रश्न पडलाय. आता नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे 5वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेतून असणार आहे, त्याला प्राधान्य असणार आहे. तर मग इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा यामध्ये काय वाटा असेल किंवा ते कसं काम करतील याच्यामध्ये? पायाभूत स्तरावरती मातृभाषेतून शिक्षण हा याचा आग्रह आहे. मातृभाषा आणि स्थानिक भाषा अशा दोन्हींनाही अधिक प्राधान्य दिलं जावं. त्याच्यामधनं त्यांचं सगळ्या प्रकारचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं त्या संकल्पना समजून घेण्यासाठी त्यांच्या भाषेमधनं शिकवलंही जाणं आणि त्याच्याबद्दलची साहित्य निर्मिती पण होणं, अशी याच्यामध्ये कल्पना आपण मांडलेली आहे. त्यामुळे त्या स्तरावरती नक्की आपण त्याचा विचार आणि त्याची अंमलबजावणी करतो आहोत. आत्ताच्या आपल्या आराखड्यामध्ये देखील, प्राथमिक किंवा पायाभूत स्तरावरच्या आराखड्यामध्ये देखील आपण याची स्पष्टता केली आहे की जे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये म्हटलं आहे की मातृभाषेतून आणि स्थानिक भाषेतून शिक्षणाची आपल्याला एका अर्थाने गंगा न्यायची आहे. याचा अर्थ इंग्रजी भाषेला विरोध आहे, इंग्रजी भाषेच्या काही नाही आणि मग सगळाच विकास थांबतो की काय. परत एकदा मी आपल्या सगळ्यांना रेणुताईंनी जो मगाशी मुद्दा मांडला त्याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा आकर्षित करू इच्छितो की बदल हे सकारात्मक दृष्टीने आपण घेतले तर त्यात काही फारसं अवघड नाही असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे भाषा, मातृभाषेतलं शिक्षण आणि स्थानिक भाषेतलं शिक्षण हा आपण करत अन्य भाषांच्या शिक्षणाचा पण विचार करू शकतो. भाषा आणि माध्यम यात आपण आता गोंधळ घालतोय. भाषा वेगळी आणि माध्यम वेगळं. म्हणजे जर मराठी माध्यमाच्या शाळा इतक्या बळकट केल्या, सशक्त केल्या, तर उद्या इंग्रजी माध्यमाकडे जो ओढा आहे तो नक्की कमी होईल. आज काय प्रश्न झाला आहे की मुलं तिकडे जात आहेत म्हणून आम्ही नुसतं बोलतो आणि करत काहीच नाही. पण महाराष्ट्रात पण आता अशी उदाहरणं व्हायला लागलेत की आम्ही ते माध्यम सोडलं आणि या शाळेमध्ये आलो. मग ते जे उपक्रम आहेत, प्रयोग आहेत,
त्यांनी म्हणजे वाचनावर त्यांनी केलेलं काम आहे, म्हणजे भाषेच्या विविध क्षमतांवर, तेही आपल्याला अधिक सकस आणि समृद्ध करावं लागेल. आणि भाषा कुठलीच वाईट नाही ना, की सगळ्यामधलं साहित्य समृद्ध आणि संपन्न आहे, त्यामुळे भाषा म्हणून आपल्याला त्याचा द्वेष नाहीच आहे. पण या वयामध्ये मला सोपं उत्तर असं आहे की घरामध्ये आईशी मूल ज्या भाषेत बोलतं, आई ज्या भाषेत मुलावर प्रेम करते, ओरडते, आजूबाजूची लोक ज्या भाषेत बोलतात, शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यावर ती त्याची भाषा असावी. मग समजा हे सगळं इंग्रजीत होत असेल तर इंग्रजी असावं माध्यम, पण हे सगळं जर मराठीत म्हणजे आपल्या मातृभाषेत होत असेल तर ते माध्यम घेतलं तर मुलाला शिकणं सोपं जातं. पण त्याच्याबरोबर इंग्रजी भाषा शिकू नका असं नाहीच आहे ना. त्याला अनुसरून एक माझा असा प्रश्न आहे, आपण नेहमी म्हणतो की शिक्षकांना ट्रेनिंग पाहिजे किंवा मुलांना त्याच्यात प्रवाहात आपण आणणार आहोत. मग पालकांसाठी तुम्ही काही कार्यशाळा किंवा काही उपक्रम राबवणार असाल, असं काही तुमच्या डोक्यामध्ये आहे का? यातला आत्ताच्या सगळ्यात शिक्षण धोरणामध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी नावाने घटक आहे आणि या स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये सर्व स्टेक होल्डरचं प्रतिनिधित्व, म्हणजे शिक्षक, पालक, समाज अशा सगळ्यांचं त्याच्यात प्रतिनिधित्व असावं आणि त्यांच्या माध्यमातूनच सर्व प्रकारचे निर्णय हे त्या ठिकाणी घेतले जावेत, अशी ही एक आपली कल्पना आहे. आणि त्यामुळे याच्यात पालकांचंही मोठ्या प्रमाणात शिक्षक पालक संघ आहेत, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठीच्या संवादाची प्रक्रिया आहे, ही आपण याच्यामध्ये अपेक्षित धरलेली आहे आणि त्यामुळे पालकांचाही सहभाग आपण याच्यात गृहीत धरतो. खूपच छान, खूप छान. धन्यवाद सर. मुळात ही गोष्ट खूप छान आहे बरं का. आता हे धोरण आल्यावर विविध अंगाने चर्चा झाल्या, सगळ्या माध्यमातून चर्चा झाल्या, गाव पातळीवर चर्चा झाल्या, विविध शाळातून चर्चा झाल्या, लोकांमध्ये हे जिवंतपणाचं लक्षण आहे ना. भले विरोध होईना का, पण विरोध होणं हे सकारात्मकतेला नेहमी पॉझिटिव्ह असतं, कारण म्हणजे सकारात्मकता बळकट व्हायला लागते. विरोधच झाला नाही तर त्याला काही अर्थच राहणार नाही. आणि इतक्या जणांनी, आता तुम्ही पालक म्हणून विचार करताय, हा विद्यार्थी म्हणून विचार करतोय, हे शिक्षक म्हणून विचार करताय, याचा अर्थ असा सगळेजण विचार करतायत म्हणजे या धोरणाची गरज किती होती. आणि हा कार्यक्रम झाल्यावर कदाचित अजून लोकांना प्रश्न पडतील किंवा उत्तर मिळतील. नमस्कार सर, मी विस्मया कुलकर्णी. एक अजून प्रश्न मला विचारायचा आहे आपल्याला. हे नवीन शैक्षणिक धोरण सर्वांसाठीच आहे. सरकारी शाळा हे धोरण राबवणारच आहेत, पण खासगी शाळांचं व्यवस्थापन हे धोरण कशा प्रकारे फॉलो करेल? त्यांच्यासाठी काही वेगळी नियमावली आहे का? सर्व स्तरावरती शासकीय शाळा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, खाजगी शाळा असतील, खाजगी अनुदानित असतील, स्वयंअर्थसहाय्यित असतील, या सगळ्यांमध्ये आपण याची अंमलबजावणी एकत्रितरित्या करणार आहोत. आणि त्यासाठी शिक्षण विभागाचं सुद्धा प्रशिक्षण हे आपण सुरू केलं आहे, कारण अधिकाऱ्यांनी सुद्धा आता पारंपरिक पद्धतीने याच्या अंमलबजावणीकडे न बघता त्यांनीही काही नवीन विचार करत किंवा नवीन संकल्पना जे मांडता आहेत त्यांचा विचार करून या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. पण सर्वत्र याची अंमलबजावणी सारखी होणार आहे. म्हणजे सर्वांना समान शिक्षण. सर्वांना समान शिक्षण. थँक्यू सर. श्रोतेहो, आजच्या दुसऱ्या भागामध्ये समूह शाळा या संकल्पनेविषयी चर्चा आपण ऐकली. तसंच मल्टिपल एंट्री आणि एक्झिट याविषयीही जाणून घेतलं. या धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण असा एक भाग आहे. तसंच या धोरणामध्ये पालकांसाठीही काही ट्रेनिंग आहे का, हेही आपण जाणून घेतलं. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सरकारी शाळा राबवतील, पण खाजगी शाळा राबवणार का, याविषयीची चर्चा आपण ऐकली. श्रोतेहो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या चर्चासत्राच्या तिसऱ्या भागामध्ये आपण उद्या सकाळी 9:30 वाजता भेटणार आहोत. निर्मिती, सहाय्य आणि सूत्रसंचालन पूर्वा खालगावकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे.